अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला टॅरिफ धोरणाने हादरवून सोडलाय। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब युरोपियन देशांवर टाकलाय। ग्रीनलँडच्या ताब्याला विरोध करणाऱ्या देशांवर टॅरिफ त्यांनी लादलेला आहे। व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प हे ग्रीनलँडकडे वळलेत। हा भूभाग वेळ पडल्यास डेन्मार्ककडून हिसकावून घेऊ अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती। त्यानंतर त्यांच्या या आक्रमक भूमिकेला युरोपातील काही देशांनी देखील विरोध केला होता आणि त्यामुळे त्यांनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्कसह इतरही काही ठिकाणी 8 युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लादण्याची घोषणा केली। 1 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील होणार आहे। तर आपण पाहतोय ग्रीनलँडला पाठिंबा, अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब कोणकोणत्या देशांवर आहे? डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड आणि फिनलँड।